बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. वर्षानगरमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध. वर्षानगर येथे उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विरोधात वर्षानगर परिसरातील स्थानिक नागरिकांनी छत्रपती शिवाजी चौक ते महापालिकेपर्यंत आक्रोश मोर्चा काढला. प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वर्षानगर परिसरातील स्थानिक नागरिकांनी एसटीपी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा अशा मागणीचे निवेदन महापालिकेकडे दिले. यावेळी स्थानिक नागरिक भूपाल शेट्टे म्हणाले, वर्षानगर अरेंज पार्क या शेजारी 44 कोटीचा एसटीपी प्रकल्प हे कोल्हापूर महापालिका फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी तिथं राबवला आलेला आहे. त्या जागेची पार्श्वभूमी, त्या जागेवर कोल्हापूर महापालिकेचं रिझर्वेशन आहे, मार्केटचं रिझर्वेशन आहे. हा सध्याचा आत्ताचा काढलेला झोन दाखला आहे. कायद्यामध्ये तरतूद आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अधिनियम 1966-36 कलमाखाली जर एखाद्या जागेचं रिझर्वेशन उठवायचं असेल तर शहरामध्ये त्याच्या हरकती द्यावे लागतात. हरकती घेतल्यानंतर त्याचं हेअरिंग घ्यावं लागते. यामध्ये हजारो हरकती आल्या तर त्या नागरिकाला बोलवून आयुक्त, संबंधित सहाय्यक संचालक हे हेअरिंग घेतात. सगळं बाजूला ठेवून आहे त्या मार्केटच्या रिझर्वेशनहून बेकायदेशीर 44 कोटीचा फक्त आणि फक्त 30%, 40% खाण्यासाठी हा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे. त्याचबरोबर माहिती अधिकारात हजारो पेपर, आम्ही 3500 पेपर घेतले. दिवस रात्र सगळे इथं मान्यवर आहेत, त्यांनी आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घेतली. तर धक्कादायक प्रकार असा आला की हा कॉन्ट्रॅक्टर अहमदाबादचा आहे. आमचं कोल्हापूर महापालिकेमध्ये आयुष्य गेलं. त्यानं टक्केवारीसाठी एकट्यानंच 3 टेंडर भरलेले आहेत आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी 30%, 40% कमिशन साठी या वर्षानगर मध्ये इथल्या नागरिकांना, जवळजवळ 10,000 नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे. दुसरं, हा एसटीपी कुठे करायचा आहे? जिथं नाले एकत्र येतात, नदीच्या ठिकाणी करायचा आहे. असं न करता हा एसटीपी लादल्यानंतर परत त्यामध्ये नाले येणार आहेत आणि परत हाय तशी ती गटारगंगा वाहणार आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे. त्याचबरोबर आयुक्तांनी, त्याबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत. आयुक्तांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या 15 दिवसामध्ये हा एसटीपी प्रकल्प समक्ष जागेतून पाहून सांगितलेलं आहे. चंदनाची झाडं तोडलेली आहेत, सगळं मनमानी केलेलं आहे. दुसरं, कोल्हापूर महापालिकेनं जर या 15 दिवसात तो प्रकल्प रद्द केला नाही तर आम्ही या कोल्हापूर महापालिकेच्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहोत. याच्यापूर्वी आम्ही क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करून या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 2-2 महिने जेलमध्ये घातलेले आहे. तशाच पद्धतीनं घालण्यासाठी आणि हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. प्रकल्प सुरू झाल्यास परिसरात दुर्गंधी पसरून पर्यावरणास धोका निर्माण होणार आहे. हवा ही अस्वच्छ होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. वर्षानगर, वृंदावन पार्क, अरिहंत पार्क, लाईफस्टाईल अपार्टमेंट, अथर्व अपार्टमेंट, संभाजी हाऊसिंग सोसायटी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी याबाबतीत महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारी व निवेदने दिली होती. तरीही नागरिकांचा विरोध असूनही प्रकल्पाचं काम सुरू ठेवण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला. एसटीपी प्रकल्प होऊ घातलेल्या जागेवरील सुमारे 163 झाडे व 8 चंदनाची झाडे तोडण्यात आली असल्याची माहितीही स्थानिक नागरिकांनी दिली. या मोर्चावेळी दीपक देसाई, भूपाल शेट्टे, महेश वासुदेव, किशोर खानविलकर, सूरज सुर्वे, संभाजी चव्हाण पाटील, श्रीकांत कुराडे, दीपाली औंधकर, आशालता पवार, मनीषा रानमाळे, संदीप आरळे, अनुराधा पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.